नमस्कार. मी मच्छिंदर गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथं जे आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण इथं समजून घेतोय. तर स्त्रीनं जर ठरवलं की मला संन्याशी बनू नये तर ती बनू शकते का? किंवा तिनं ठरवलं की मला साधन भजनच करायचं आहे, साधन भजन करायचं, मला भक्ती करायची, मला संन्याशी होऊ शकते का? तिने जर ठरवलं, तिनं सांगितलं मला विवाह न करायचा आहे, मला विवाह करायचं नाही, लग्न करायचं नाही, मला भजनच करायचं आहे, मला साधी व्हायचं आहे, मला संन्याशी व्हायचं आहे, तर ती होऊ शकते का? शास्त्र याला काय प्रमाण देतं? तर पुरुषाला जर अशा प्रकारचा अधिकार आहे, त्याच्या मनात संसाराशी वैराग्य उत्पन्न झाले तर त्याने गृहादीचा त्याग करून विरक्त व्हावं, असं पुरुषाला काय अधिकार दिले आणि परमेश्वराचे भजन स्मरण करायला सांगितलं रे. परंतु स्त्रियाकरता अशा प्रकारची आज्ञा केली नाही, आम्ही कुठं पाहिलेली नाही. अशी प्रकारची स्त्रीला आज्ञा केली नाही, म्हणून स्त्रीने साध्वी किंवा संन्यासी बनणं योग्य नाही. तिने आपल्या घरीच राहून आपल्या कर्तव्याचं पालन करायला पाहिजे. तिने आपल्या घराचं त्यागमय संयमपूर्वक जीवन जगावं, यामध्ये तिनं श्रेष्ठत्व मानलं पाहिजे. वास्तविकदृष्ट्या त्याग आणि वैराग्यामध्ये जे तत्व आहे ते साधू आणि संन्यासी बनण्यामध्ये मुळीच नाही. जिच्या अंतःकरण पदार्थाविषयी गुलामीनी ती स्त्री घरामध्ये राहून सुद्धा साध्वी संन्याशी बनू शकतो. आणि भजन पूजन करण्यासाठी संन्याशीच बनावं लागतं असं काही नाही. मनामध्ये वैराग्य जर निर्माण झाला, तो घरच्या घरी राहून सुद्धा काय तो भजन करू शकतो, पुरुष बी आणि स्त्री बी. फक्त स्त्रीला साधू आणि संन्याशी बनवण्याचं सांगितलेलं शास्त्रामध्ये नाही. जय हरी.